मित्रांनो, थोडा वेळ काढून नक्की बघा. सुखी जीवनासाठी 45 नियम. नंबर 1. केसातील कोंडा दूर करायचा असेल तर शॅम्पूमध्ये मीठ मिसळा आणि केसांना लावा. नंबर 2. प्रवासामध्ये तुम्हाला उलटीची समस्या होत असल्यास प्रवासापूर्वी तोंडामध्ये थोडा ओवा ठेवा. यामुळे उलट्या होणार नाहीत. नंबर 3. हाडांची कमजोरी दूर करण्यासाठी म्हशीच्या दुधामध्ये थोडासा गूळ मिसळून प्या. नंबर 4. रस कधीही जास्त काळ ठेवू नये, कारण तो कडू होतो आणि आपल्या शरीरासाठी हानिकारक असतो. नंबर 5. रात्री अंथरुणात लघवी करणाऱ्या मुलांना खजुराचे दूध उकळून द्यावे. यामुळे रात्री लघवी करणे बंद करतील. नंबर 6. जर तुम्हाला सांधेदुखीची समस्या असेल तर 2 अक्रोड जवस सोबत खाल्ल्याने सांधेदुखीमध्ये खूप आराम मिळतो. नंबर 7. गरोदरपणात लसूण खाऊ नये, कारण लसूण ही उष्ण असते. त्यामुळे लसूण खाणे हे गर्भासाठी खूप हानिकारक आहे. नंबर 8. खोबरेल तेलामध्ये लिंबू मिसळून केसांना लावल्याने केसांची मुळे मजबूत होतात. नंबर 9. व्हिटॅमिन डी समृद्ध पदार्थांचे सेवन केल्याने त्वचा चमकदार राहते. नंबर 10. मध आणि दालचिनी पावडर एकत्र करून चेहऱ्यावर लावल्याने डाग दूर होतात आणि चेहरा उजळतो. नंबर 11. हिवाळ्यामध्ये तुम्ही ॲलोवेरा जेल मॉइश्चरायझर म्हणून देखील वापरू शकता. ॲलोवेरा जेल लावल्याने त्वचा चांगली राहते. नंबर 12. बकरीच्या दुधासोबत पिस्ता खाल्ल्याने म्हातारपण लवकर येत नाही. नंबर 13. कॉफी पावडरमध्ये 2 चमचे कोरफड मिसळून चेहऱ्यावर लावल्याने चेहरा मुलायम आणि त्वचेवरील डागसुद्धा दूर होतील. नंबर 14. बडीशेपचे दूध रोज प्यायल्याने तुमचा रंग गोरा होईल. नंबर 15. काम करत असताना कोमट पाणी प्यायल्याने संपूर्ण शरीर स्वच्छ होते. नंबर 16. नाश्त्यानंतर सुक्या अंजिराचे 2 दाणे खाल्ले असल्यास लिकोरियाच्या समस्येपासून आराम मिळतो. नंबर 17. मुळ्याच्या रसामध्ये थोडे मीठ आणि लिंबाचा रस मिसळून नियमितपणे पिल्याने लठ्ठपणा कमी होतो आणि शरीर मजबूत होते. नंबर 18. मसालेदार अन्न खाल्ल्यानंतर पोटात जळजळ होत असेल तर तुम्ही थंड दूध सेवन करू शकता. ते पोटात तयार होणारे ॲसिड शांत करते, ज्यामुळे पोटात जळजळ होण्यापासून आराम मिळतो. नंबर 19. पोटदुखी किंवा जळजळ होत असल्यास पुदिन्याचे सेवन करणे खूप फायदेशीर आहे. यासाठी तुम्ही पाण्यामध्ये मिसळून पुदिन्याचे सेवन करावे. दिवसातून 1 किंवा 2दा ते सेवन करू शकता. नंबर 20. तुमचे डोळे निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही गाजर, आवळा, हिरव्या भाज्या आणि द्राक्षे यांचे सेवन करू शकता. नंबर 21. सकाळी रिकाम्या पोटी पपईचे सेवन करणे खूप फायदेशीर आहे. नंबर 22. तुम्ही तुमच्या सकाळच्या नाश्त्यामध्ये दलिया, ओट्स, अंडी, पोहे, फळांचा रस, अंकुरलेले धान्य इत्यादींचा समावेश करू शकता. नंबर 23. मिठाचे सेवन कमी करावे. दही, ताक इत्यादीमध्ये पांढऱ्या मिठाऐवजी काळे मीठ वापरावे. नंबर 24. फळे खाण्याची योग्य वेळ सकाळी किंवा दुपारी आहे. फळे रात्री खाऊ नये. तसेच जेवण केल्यानंतर लगेच फळे खाऊ नयेत. नंबर 25. सलाद आणि हिरव्या भाज्यांमध्ये फायबर, जीवनसत्वे आणि खनिज मुबलक प्रमाणात असतात. म्हणूनच तुम्ही त्याचे सेवन नक्कीच केले पाहिजे. नंबर 26. कोल्ड्रिंक्सऐवजी ताज्या फळांचा रस, लिंबू पाणी, आंब्याचा शेक यासारखी पेय सेवन करा, ज्यामुळे तुमच्या शरीराला पोषक तत्वेसुद्धा मिळतील. नंबर 27. रात्रीचे जेवण झाल्यानंतर लगेच झोपू नये. जेवण झाल्यावर काही वेळ नक्कीच फिरायला हवे. रात्रीच्या जेवणानंतर चालल्याने अन्न सहज पचण्यास मदत होते आणि शरीराचे वजन नियंत्रित राहण्यास मदत होते. नंबर 28. फ्रीजच्या पाण्याऐवजी मडक्यातले पाणी प्या. फ्रीजचे पाणी खूप थंड असल्यामुळे शरीरासाठी हानिकारक आहे. नंबर 29. घसादुखी किंवा कोरडा खोकला असल्यास आल्याची पेस्ट, गूळ आणि तूप मिसळून खा. तुम्हाला आराम मिळेल. नंबर 30. कडुलिंबाची पेस्ट काही वेळ डोक्यावर लावून ठेवा. नंतर केस धुवा. केस गळणे थांबेल. नंबर 31. नाकातून पाणी येत असल्यास काळी मिरी, आले आणि तुळस मधात मिसळून दिवसातून 3 वेळा घ्या. वाहणारे नाक बंद होईल. नंबर 32. नाभीमध्ये रोज मोहरीचे तेल लावल्याने ओठ मुलायम आणि सुंदर होतात. तसेच डोळ्यांची खाज आणि कोरडेपणा दूर होतो. नंबर 33.
हिरड्यांना सूज आल्यास ओव्याच्या तेलाचे काही थेंब पाण्यात मिसळून गुळण्या केल्याने सूज दूर होते. नंबर 34. 1 कप दुधामध्ये 1 चमचा काळी मिरी पावडर आणि चिमूटभर हळद टाकून उकळा. हे 2-3 दिवस सतत करून प्या. मायग्रेनच्या दुखण्यापासून आराम मिळेल. नंबर 35. आंबट ढेकर येणे, गॅस बनणे, पोट फुगणे, भूक न लागणे अशा कोणत्याही गोष्टीमुळे तुम्हाला त्रास होत असेल तर कांदा आणि आले व्हिनेगरमध्ये बारीक करून चटणी बनवा. या चटणीमध्ये काळे मीठ टाकावे. जेवणासोबत रोज सेवन करा. याने तुम्हाला खूप फरक पडेल. नंबर 36. लहान मुलांना किंवा वृद्धांना खोकल्यासोबत जास्त कफ येत असेल तर त्यांना 1 चमचा कांद्याचा रस, साखर किंवा गूळ मिसळून द्या. असे दिवसातून 3 ते 4 वेळा केल्याने खोकल्यापासून त्वरित आराम मिळतो. नंबर 37. बद्धकोष्ठतेचा त्रास होत असेल तर पेरूवर मीठ लावून खाल्ल्याने दीर्घकालीन बद्धकोष्ठतेमध्ये आराम मिळेल. नंबर 38. जेवणानंतर दोन्ही वेळेस अर्धा चमचा बडीशेप चघळल्याने तोंडाचे अनेक आजार बरे होतात आणि कोरडा खोकला, कर्कश आवाज दूर होतो. घशातील कोरडेपणा बरा होतो आणि आवाज गोड होतो. नंबर 39. कांदा बारीक करून त्याचा रस कापडातून गाळून घ्या. ते गरम करून थंड झाल्यावर कानामध्ये 4 थेंब टाकल्याने कान दुखणे थांबते. नंबर 40. गाईच्या दुधापासून बनवलेले ताजे दही सकाळच्या जेवणासोबत घेतल्याने तुमचे पोट चांगले राहील. नंबर 41. जेवणासोबत कच्चा कांदा खाल्ल्याने रक्तदाब नियंत्रित राहतो. तसेच ब्लॉक झालेल्या शिरा उघडण्यास मदत करते. हृदयविकाराचा धोका कमी होतो. नंबर 42. तुळशीच्या बिया पोटाला थंडावा देतात. ज्या लोकांना पोटात जळजळ असते त्यांनी दिवसातून 2दा याचे सेवन करावे. नंबर 43. चांगल्या आरोग्यासाठी नेहमी सूर्योदयापूर्वी उठावे. नंबर 44. मानसिक दुर्बलतेसाठी कच्चे नारळ खूप फायदेशीर आहे. नंबर 45. सांधेदुखीपासून बचाव करण्यासाठी कडुलिंबाच्या पानांनी मसाज करा. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.